मामा मामा अरे प्रकाश, मामा मी तुमच्या आवडीची मिठाई घेऊन आलोय. वा 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 वा. बर मी मिठाई घेतो, पण त्याआधी कारण तरी सांग. मामा मी क्लास 1 ऑफिसर झालोय. अरे हे सगळं तुझंच यश आहे. नाही मामा, हा तुमचा मोठेपण आहे. मी आज जे काय आहे, ज्या पदावर मी आज पोहोचलोय ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. नाहीतर मी, तुम्हाला तर माहितीच आहे, जेव्हा माझी कोणी साथ दिली नाही तेव्हा तुम्ही माझ्यासोबत होता. माझ्या घरच्यांनी पण मला साथ दिली नव्हती तेव्हा तुमचे विचार आणि तुमचे संस्कार माझ्यासोबत होते. त्यामुळं हे सर्व श्रेय तुमचेच आहे. मामा तुम्ही नसते ना तर मी एखाद्या कागदाप्रमाणे दिशाहीन वाऱ्यावर कधी उडत गेलो असतो कळालं सुद्धा नसतं. परंतु तुम्ही मला खराब परिस्थितीमध्ये कशा प्रकारे निर्णय घ्यायचा, कुठल्याही परिस्थितीत कसा निर्णय घ्यायचा हे तुम्ही शिकवलं मला. म्हणूनच मामा मी आज इथपर्यंत पोहोचलो. आणि मामा तुम्हाला तर माहिती आहे मी कसा होतो, लाजरा, बुजलेला, ह्या जगाला घाबरणारा. परंतु तुम्ही मला सांगितलं, तुम्ही मला शिकवलं की तुझ्या मताला पण किती महत्त्व आहे. तुमच्यामुळं मला हे कळलं. आणि ह्या जगाशी कसा संघर्ष करायचा हे तुम्ही मला शिकवलं मामा. त्यामुळे मामा तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं. मामा मला आशीर्वाद द्या. हे बघ प्रकाश, आता फक्त या पेळ्यांनी काय काम चालणार नाही. तुला मोठी पार्टी तर द्यावंच लागेल. हो मामा, तुम्ही म्हणाल तसं. पण आधी पेढे घ्या ना मामा, ही मिठाई घ्या.